श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण 23वी ओवी पाहूया. जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे. मग वास पाहिजे तेथे, प्रगटे महानिधी. नाही का? आपण मागच्या ओवीमध्ये गुरुकृपा होणं म्हणजे काय याचा थोडा आढावा घेतला. जेव्हा सद्गुरू आपल्या हृदयात असतात तेव्हा त्यांच्या सहवासाने, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये जे काही घडतं, मग ते सुख असो किंवा दुःख असो, हे सद्गुरूंच्याच संमतीने आलं आहे असं जर आपण मान्य केलं आणि आपल्या मनातील भय आणि चिंता जर नाहीशी झाली, तर खऱ्या अर्थाने आपल्यावर सद्गुरूंची कृपा झालेली आहे असं आपण समजायचं. हे आपण मागच्या ओवीच्या अनुषंगाने पाहिलं. आता गुरु नेमकं काय करतात? दिव्य दृष्टी देतात म्हणजे काय करतात? तर ते या सगळ्या रहस्याचा उलगडा या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज करतात. गुरु काय करतात? तर ते दिव्य दृष्टी देतात. दिव्य दृष्टी देतात म्हणजे काय? सूक्ष्मात सूक्ष्म असणारा परमात्मा किंवा ते आत्मतत्व पाहण्याची दृष्टी देतात. आज आपल्या शरीराला जे काही डोळे प्राप्त झालेले आहेत, ज्याला आपण डोळस व्यक्ती म्हणतो, हे डोळे जे आहेत ते आपल्याला सगळ्या दृश्य गोष्टी दाखवतात किंवा ज्या स्थूलामध्ये आहेत, ज्या व्यक्त आहेत, अशा गोष्टीच आपल्याला डोळ्याने दिसतात. आणि आणखीन एक डोळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे डोळ्याने आपल्याला फक्त आपल्या शरीराच्या बाहेरच्या गोष्टी दिसतात, परंतु आपल्याच डोळ्यांनी आपल्याला आपल्याच शरीराच्या आत असणारा आत्मा दिसत नाही. हे आपल्या डोळ्यांचं वैशिष्ट्य आहे. कानाचंही तसंच आहे. कानाला बाहेरचे सगळे आवाज ऐकू येतात, पण आपल्या हृदयाची धडधड ऐकू येत नाही. आपल्या नाडीचे ठोके कानाला ऐकू येत नाहीत. आपला रक्तप्रवाह वाहतोय त्याची गती आपल्या कानाला ऐकू येत नाही. आपला श्वासोश्वास चालतो त्याचा आवाज आपल्या कानाला ऐकू येत नाही. म्हणजे बघा, डोळ्याला आतलं दिसत नाही, बाहेरचं दिसतं. कानाला आतलं ऐकू येत नाही, बाहेरचं ऐकू येतं. नाकाला आतला वास येत नाही, बाहेरचे सगळे वास येतात. पण आपल्या शरीरामध्येच आतमध्ये इतकी शी आणि शू भरलेली आहे, ज्याला आपण मलमूत्र म्हणतो. अशी ही मलमूत्राची घाण आपल्या शरीरामध्ये भरलेली आहे. आपल्या तोंडाला देखील वास येत असतो बघा. झोपून उठल्यानंतर सकाळी जर आपण तोंड धुतलं नाही, दात घासले नाहीत, तर आपल्या तोंडाला देखील वास येत असतो. पण आपल्याच तोंडाचा वास आपल्या नाकाला आलाय का हो कधी? नाही का? म्हणजे आपली ही जी इंद्रिय आहेत त्यांच्यातलं हे उणेपण आहे. ते सगळं बाहेरचं बघू शकतात, बाहेरचा वास घेऊ शकतात, बाहेरच्या गोष्टी ऐकू शकतात, परंतु आतमध्ये काय चाललंय हे काही आपल्या इंद्रियांना समजत नाही. आणि म्हणून गुरुकृपा होते म्हणजे नेमकं काय होतं? तर आपली इंद्रिय ही जी बाहेर धावणारी असतात, त्या बाहेर धावणाऱ्या इंद्रियांना आत वळवण्याचं काम सद्गुरू करतात. म्हणजे काय करतात? तर आज जे आपल्या डोळ्यांना बाहेरचं दिसतं त्याला आतलं दिसायची सोय करून देतात. जे स्थूल दिसतं, जे व्यक्त दिसतं, जे दृश्य दिसतं, या सगळ्या गोष्टी आता त्या विरोधी अर्थाच्या करायच्या.
स्थूलाचा विरुद्ध शब्द सूक्ष्म. जे आत्तापर्यंत मला स्थूल दिसत होतं आता ते सूक्ष्म दिसतं. आत्तापर्यंत जे मला दृश्य जग दिसत होतं ते आता अदृश्य गोष्टीसुद्धा दिसतात. आत्तापर्यंत मला बाहेरचं दिसत होतं आता मला आतलं दिसायला लागलेलं आहे. म्हणजे सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर आपल्या इंद्रियांचं जे बाहेर धावणं असतं किंवा बाहेरचं पाहणं असतं ते बदलतं आणि ते आतमध्ये जाऊ लागतात आणि आतल्या गोष्टी पाहू लागतात. त्यांना आतल्या गोष्टी ऐकू येऊ लागतात. आतल्या गोष्टींचा वास येऊ लागतो. आता गंमत बघा, ज्या कानांना बाहेरच्या गोष्टी सगळ्या ऐकू येतात त्यांना आपल्या श्वासोश्वासाचा आवाज ऐकू येत नाही, ज्याला आपण सोहम ध्वनी असं म्हणतो. श्वास घेताना सो आणि सोडताना हम असा सतत आपल्या नाकावाटे सोहम 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 असा ध्वनी 24 तास चालू असतो, आयुष्यभर चालू असतो. पण या सोहमचा नाद आपल्या कानांना ऐकू येत नाही. दुसरी गोष्ट, आपल्या छातीची जी धडधड चालू असते हृदयाची ती आपल्याला ऐकू येत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींना अंतर्नाद असा एक शब्द अध्यात्मामध्ये वापरला जातो. इतके दिवस आपल्याला जे बाहेरचे नाद ऐकू येत होते त्याच्याऐवजी आता आपल्याला अंतर्नाद ऐकू येऊ लागतो. आणि इतके दिवस आपल्याला बाहेरचे वास कळत होते आता आपल्या आत असणाऱ्या भगवंताचा वास आपल्याला कळू लागतो. आणि भगवंताचा वास माझ्याच आतमध्ये आहे याची जाणीव निर्माण होते. अशा प्रकारे गुरुकृपा होते. म्हणजे ते डोळ्यामध्ये अंजन घालतात आणि ते अंजन काय करतं तर आपली दृष्टी जी स्थूलामधली आहे ती सूक्ष्मामध्ये फिरवतात. बाहेरचं जे दिसत होतं ते आता आतलं दिसायला लागतं, सूक्ष्म दिसायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नव्हतं, जे अदृश्य आहे ते दिसायला लागतं. इतके दिवस आपल्याला दृश्य किंवा व्यक्त असणाऱ्या गोष्टी दिसत होत्या. आता काय होतं तर अदृश्य असणारा भगवंत, अव्यक्त असणारा भगवंत आता आपल्याला दिसू लागतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज या ओवीमध्ये म्हणतात, जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे. फाटा फुटे म्हणजे काय की रस्त्यावरून जाताना बघा एखादा फाटा आला की म्हणजे काय होतं, दोन रस्ते फुटतात. एक रस्ता एका बाजूला जातो, दुसरा रस्ता दुसऱ्या बाजूला जातो. तसं दृष्टीसी फाटा फुटे म्हणजे जी दृष्टी बाहेर बघत होती तिला आतमध्ये बघायची आता एक शक्ती प्राप्त होते. आणि म्हणून आतला फाटा फुटतो असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं. आणि मग इथे आणखीन एक फार सूक्ष्म गोष्ट लक्षात घ्या. हे जे परमात्म तत्व आहे किंवा जे आत्मतत्व आहे ते सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे त्याचं वर्णन दासबोधामध्ये केलं आहे, फार सुंदर केलं आहे. ते म्हणतात, रामदास स्वामी म्हणतात, आपलं केसाचं टोक, त्या टोकाचे जर 10,000 भाग केले तर त्यातला एक भाग म्हणजे तो परमात्मा आहे. इतका तो सूक्ष्म आहे. आधी बघा, केस आपल्या हातात मिळत नाही, सापडत नाही. त्या केसाचं टोक म्हणजे ते किती सूक्ष्म असतं. आणि त्या सूक्ष्म असलेल्या केसाच्या टोकाचे 10,000 तुकडे केले की मग त्यातला जो एक तुकडा होतो तितका सूक्ष्म हा असा आत्मा असतो. आणि म्हणून हे सूक्ष्मातिसूक्ष्म असणारं आत्मतत्व ते पाहण्याची दृष्टी आपल्याला सद्गुरू देतात. आणि ती दृष्टी त्यांना त्यांच्या गुरूंच्या कृपेने प्राप्त झालेली असल्यामुळे गुरु शिष्य परंपरेतून ती दृष्टी भेट देण्याचं सामर्थ्य त्या सद्गुरूंमध्ये आलेलं असतं. शंकराचार्यांनी एका श्लोकामध्ये या आत्मतत्वाविषयी वर्णन केलेलं आहे.
ते म्हणतात अतीव सूक्ष्मं परमात्मतत्वम. डोळ्यामध्ये अंजन घातल्याशिवाय ते दिसत नाही. आता अंजन म्हणजे काय? अंजन याचा अर्थ मलम किंवा काजळ किंवा सुरमा वगैरे असा काही प्रकार डोळ्यामध्ये जो घातला जातो त्याला अंजन असं म्हटलेलं आहे. अंजन म्हणजे मलम, काजळ किंवा सुरमा. आता असं जेव्हा घातलं जातं तेव्हा त्या माणसाला गुप्त असणाऱ्या गोष्टी, अदृश्य असणाऱ्या गोष्टी, सूक्ष्म असणाऱ्या गोष्टी दिसू लागतात. म्हणजे इतके दिवस त्याची नजर जी स्थूलातलं पाहत होती त्या नजरेला आता सूक्ष्म गोष्टी दिसू लागतात. आणि मग गुरूंच्या कृपेने गुरु जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालतात तेव्हा हे अदृश्य स्वरूपामध्ये असणारं, सूक्ष्म स्वरूपामध्ये असणारं, गुप्त स्वरूपामध्ये असणारं, अव्यक्त स्वरूपामध्ये असणारं, निर्गुण निराकार असणारं आत्मतत्व किंवा आत्मस्वरूप आपल्याला दिसू लागतं. आता दर्शन होतं याचा अर्थ काय? दर्शन याचा अर्थ ईश्वराविषयी ज्ञान प्राप्त होणं म्हणजे त्याला दर्शन असं म्हणतात. आता वास्तविक पाहता आपण दर्शन डोळ्याने घेतो असं म्हणतात, बरोबर ना? आपण देवळात गेलो आणि मी दर्शन घेतलं. कसं घेतलं? तर आपण आपल्या डोळ्याने ती मूर्ती पाहतो आणि आपण त्या मूर्तीचं दर्शन घेतो असं आपण म्हणतो. परंतु ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की ईश्वराचं दर्शन जे आहे ते डोळ्यानं होत नाही. ईश्वराचं दर्शन होणं म्हणजे ती आत्मशक्ती जागृत होते. अहो, मुळात आपणच ईश्वर आहोत हे आधी लक्षात घ्या. आता मीच जर ईश्वर आहे तर मी आणि काय वेगळा ईश्वर बघणार? मग आता मीच ईश्वर आहे, मला बघायचं आहे. आणि म्हणून सद्गुरू काय करतात, एका बाजूला नेतात आणि मला सांगतात, अरे तोच तू आहेस ज्याला तू पाहायला निघालायस. आता जर मलाच बघायचं आहे तर मग दुसऱ्या कुणाला बघायची गरजच नाही आहे. आणि गरजच नसल्यामुळे कुणाचं दर्शन व्हावं किंवा मला डोळ्यांनी ते दिसावं याची काही गरज नाही किंवा त्याचा आग्रहही नाही. आणि म्हणून दर्शन जे व्हायचं आहे ते डोळ्यांनी व्हायचं नसून मी जो तो भगवंतच आहे किंवा तोच मी आहे याची जाणीव माझ्या मनामध्ये निर्माण करायची आहे. आणि ती जाणीव निर्माण होणं म्हणजेच ईश्वराचं ज्ञान प्राप्त करून घेणं. आणि ही ज्ञान प्राप्त करून घेणं यालाच दिव्य दृष्टी किंवा आत्मदृष्टी किंवा आत्मशक्ती किंवा आत्मतत्व अशी अनेक नावं आहेत. आणि म्हणून आपल्याला जे काही आत्मदर्शन होतं ते डोळ्याने न होता तो भगवंतच मी आहे हे जे आपलंच स्वरूप आपल्याला कळतं, याची जी जाणीव होते, याचं जे ज्ञान होतं त्याला दर्शन झालं असं म्हणतात. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तिथे प्रगटे महानिधी. आपल्याला भगवंत किंवा आत्मा किंवा परमात्मा नावाची अशी कुठलीही गोष्ट बघायची नसून तोच मी आहे ही दृष्टी प्राप्त करून घ्यायची आहे. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हाच दृष्टीला फुटलेला फाटा. म्हणजेच काय की मलाच पाहायचं आहे, मला माझीच ओळख करून घ्यायची आहे, मीच तो आहे या गोष्टीची जाणीव माझ्यामध्ये निर्माण करून घ्यायची आहे. आणि म्हणून मग वास पाहिजे तिथे प्रगटे महानिधी. मग मी जिथे आहे तिथेच तो महानिधी म्हणजेच परमात्मा प्रगट झालेला आहे याची जाणीव मला होते. आणि ही जाणीव गुरूंच्या कृपेने होते. आणि म्हणून गुरूंची कृपा प्राप्त झाली
किंवा गुरूंनी माझ्या डोळ्यामध्ये अंजन घातलं आणि मला ही दिव्य दृष्टी प्रदान केली असं सगळं म्हटलं जातं. आणि ईश्वराचं दर्शन जे आहे ते या डोळ्यांना होत नसून आपल्याच अंतर्मनातल्या शक्तीला किंवा ज्याला आपण जाणीव म्हणतो त्या जाणीवेला हे दर्शन होत असतं. आणि ही आपल्याच आतमधली असलेली शक्ती असते आणि म्हणून त्याला आपण आत्मशक्ती हाही एक शब्दप्रयोग वापरतो. आणि यालाच दिव्य दृष्टी दिली आणि ती माझ्या गुरूंच्या कृपेने मिळाली असं आपण मानतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.